या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। हज आणि उमरा यात्रेसाठी नोंदणी केलेल्या शेकडो यात्रेकरूंची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेला अल खलिफा टूर अँड ट्रॅव्हल्सचा संचालक अमीर सरदार शेख तब्बल 20 दिवस फरार राहिल्यानंतर अखेर 3 जून रोजी कोंढवा पोलिसांसमोर हजर झाला। त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली असून या बहुचर्चित प्रकरणातील पुढील कारवाईकडे फसवणूकग्रस्त यात्रेकरूंचे लक्ष लागले आहे। अमीर शेख याच्या विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता। दरम्यान गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या भागीदारांनी भवानीपेठ येथील चुडामण तालीम परिसरातील अल खलिफा टूर अँड ट्रॅव्हल्सचे कार्यालय रिकामे करून तेथून काढता पाय घेतल्याची माहिती समोर आली होती। या घटनेमुळे हज यात्रेकरूंमध्ये संतापाची लाट उसळली होती। या प्रकरणात आतापर्यंत 50हून अधिक तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या असून अनेक फसवणूकग्रस्तांनी अद्याप अधिकृत तक्रार केलेली नसल्याचेही समोर येत आहे। त्यामुळे फसवणुकीची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान अमीर शेख पोलिसांसमोर हजर झाला असला तरी त्याची पत्नी तसेच प्रकरणातील इतर काही संबंधित व्यक्ती अद्याप फरार असल्याची माहिती आहे। पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून आर्थिक व्यवहार, यात्रेकरूंकडून घेतलेली रक्कम आणि फसवणुकीचे स्वरूप याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे। या प्रकरणात फसवणूकग्रस्त यात्रेकरूंना न्याय मिळणार का आणि त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेची वसुली होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।